नवीन संशोधनात उघड डायबेटिक रुग्णांच्या आतड्यातील जीवाणूंनी तयार केलेलं कोरिसिन हे घटक मूत्रपिंडात जाऊन सूज व नुकसान करतं आणि त्यामुळे किडनी फेल होण्याचा धोका वाढतो। संशोधनानुसार पुरेसं पाणी न पिल्यास ताण हार्मोन वाढतो आणि हृदयरोग, मधुमेह व नैराश्याचा धोका वाढतो। त्यामुळे रोज किमान 1.5 ते 2 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे। नवीन संशोधनात निष्कर्ष झोपेचं औषध लेबोरेस्कंट मेंदूत हानिकारक टाऊ प्रोटीनचा साठा कमी करून अल्झायमर व इतर न्यूरो विकारांपासून संरक्षण देऊ शकतो। हार्ट अटॅक नंतर हृदय नीट चालणाऱ्या रुग्णांना बीटा ब्लॉकर्स फायद्याचं नाही। महिलांमध्ये धोका जास्त। नवीन अभ्यास मोनाश युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी घरांसाठी सुरक्षित, स्वस्त आणि जलद फ्लो बॅटरी तयार केली, जी रूफटॉप सोलर एनर्जी साठवण्यासाठी लिथियम आयनपेक्षा अधिक कार्यक्षम आहे। युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टरच्या संशोधकांनी नवीन STEG टेक्नॉलॉजी विकसित केली, जी सूर्यमालेतून 15 पट अधिक वीज निर्माण करू शकते आणि पारंपरिक सोलर पॅनल्स पेक्षा वेगळ्या थर्मल एनर्जी सुद्धा वापरते। अभ्यासात आढळले की हार्मोनल बर्थ कंट्रोल महिलांच्या मूड आणि स्मृतीवर परिणाम करू शकतो, ज्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव होतो। अभ्यासानुसार पूर्वी मध्यवयीन लोकांमध्ये दिसणारी अनहॅपीनेस हंप आता संपली असून आता तर मानसिक आरोग्य तरुणाईत सगळ्यात वाईट दिसते आणि वय वाढल्यास ते सुधारते। दक्षिण कोरियातील संशोधकांनी मॅग्नेटिक नॅनो हेलिसेस तयार केल्या, ज्या इलेक्ट्रॉन स्पिन रूम टेम्परेचरवर नियंत्रित करून जलद आणि कमी ऊर्जेची स्पिंट्रोनिक साधने शक्य करतात। IISc संशोधकांनी ग्राफीनमध्ये इलेक्ट्रॉन्स जणू परफेक्ट फ्लुइड प्रमाणे वाहत असल्याचं शोधून काढले, जे क्वांटम तंत्रज्ञानासाठी नवीन शक्यता उघडते।